सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. याचा अर्थ नफा न कमविणाऱ्या संस्थेचे हिशोब किंवा जमा खर्च ठेवणे. अकाउंट्स ठेवणे म्हणजे जमा खर्च ठेवणे. किंवा लाभहेतुहीन संस्था किंवा नफ्याचा उद्देश नसणाऱ्या संस्था किंवा समाजाची सेवा करणाऱ्या संस्थेचे जमा खर्च ठेवणे. हे लेक्चर नंबर 1, इंट्रोडक्शन, मीनिंग अँड फीचर. टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे संस्था, नॉट म्हणजे नाही, फॉर म्हणजे च्यासाठी आणि प्रॉफिट म्हणजे नफ्यासाठी नाही. नेक्स्ट, ही आपली इंडेक्स आहे आणि इंडेक्समध्ये यावर्षी आपणास एकूण 12 प्रकरणे, 10 प्रकरणे आहेत. यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर प्रकरण 2 आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न मिळविणाऱ्या किंवा नफा न कमवणाऱ्या संस्थेचे जमा खर्च ठेवणे. हे आपलं 2 नंबरचं प्रकरण आपण येथे सुरू केलेले आहे. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, पेज नंबर 63. नेक्स्ट, टॉपिकचं नाव आपलं आहे चॅप्टर नंबर 2. टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न कमविणाऱ्या संस्थेचे जमा खर्च कसे ठेवायचे हे या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. क्वेश्चन नंबर 6 मध्ये
12 मार्क्स प्रॉब्लेम विचारतात आणि 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असा हा 14 मार्कासाठीचा टॉपिक आहे आणि IMP टॉपिक आहे. IMP महत्त्वाचा आहे आणि कंपल्सरी आहे. तर आपण पाहू आता सविस्तरपणे या टॉपिकमध्ये प्रवेश करूया. नेक्स्ट, या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत आणि यामधील कंटेंट काय आहे, आशय काय आहे, या प्रकरणामध्ये आपण कोणते उपघटक पाहणार आहोत ते आपण पाहूया. आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर स्टुडंट विल अंडरस्टँड. त्यामध्ये एक इंट्रोडक्शन, 2 मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, 3 फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, 4 डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन नफा कमवणारी अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नफा न कमवणारी संस्था यामधील फरक, 5 नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेरिंग फायनल अकाउंट्स. त्यानंतर 2.2.1 मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट म्हणजे प्राप्ती आणि पेमेंट म्हणजे देणी, म्हणजे प्राप्ती आणि देणी खाते याचा अभ्यास करणे. त्यानंतर फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट. 2.2.3 टाइप्स ऑफ रिसिप्ट. प्राप्तीचे प्रकार. 1 कॅपिटल रिसिप्ट भांडवली प्राप्ती. 2 रेव्हेन्यू रिसिप्ट किरकोळ प्राप्ती. 2 to 4 टाइप्स ऑफ पेमेंट भुगतान किंवा देणे किंवा खर्चाची प्रकार. त्यामध्ये 1 कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च आणि 2 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किरकोळ खर्च. 3 डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अनेक वर्षामध्ये विभागले गेलेले खर्च. त्यानंतर 2.2.5 स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. प्राप्ती आणि देणी खात्याचा नमुना. नेक्स्ट, 2.3.1 मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम म्हणजे उत्पन्न आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. उत्पन्न आणि खर्च खाते याचा आपण अभ्यास करणार आहोत. 2.3.2 फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. उत्पन्न आणि खर्च खात्याची वैशिष्ट्ये. त्यानंतर 2.3.3 स्पेसिमेन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. 2.3.4 डिस्टिंक्शन बिटवीन रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे प्राप्ती आणि देणी खाती आणि उत्पन्न आणि खर्च खाती यामधील फरक. त्यानंतर 2.3.5 प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट.
म्हणजे उत्पन्न आणि खर्च पत्रक तयार करणे. 2.3.6 प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक तयार करणे. ताळेबंद पत्रक तयार करणे. 2.3.7 एम्प्लॉईड ॲडजस्टमेंट्स म्हणजे करावयाच्या दुरुस्त्या कमी अधिक एम्प्लॉईड ॲडजस्टमेंट्स. 2.3.8 कॅपिटल फंड म्हणजे भांडवल निधी. फंड म्हणजे निधी. 2.3.9 स्पेसिमेन ऑफ बॅलन्स शीट ताळेबंद पत्रकाचा नमुना. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन 2.3.9 आणखीन आपण जादा माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये 2.3.9.1 आउटस्टँडिंग अँड प्रिपेड एक्सपेन्सेस. सेकंड ॲक्रूड इन्कम अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फायनल अकाउंटमध्ये आपण पाहिलेलं आहे. 3 सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शन याचा अर्थ वर्गणी. संस्थेची वर्गणी मिळाली. 4 डेप्रिशिएशन घसारा. 5 कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश शुल्काचे भांडवलामध्ये रूपांतर. 6 क्रिएशन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन म्हणजे विशेष निधी देणगीशिवाय तयार करणे. 7 स्टॉक ऑफ स्टेशनरी शिल्लक स्टेशनरी. 8 ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज देणी कर्जे आणि येणी संपत्ती यांचे ओपनिंग बॅलन्सेस काय आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बी इम्पॉर्टंट टर्म्स म्हणजे काही महत्त्वाच्या संज्ञा यामध्ये आहेत बी पार्टमध्ये. 2.3.9.1 एंट्रन्स फी प्रवेश शुल्क. सेकंड सबस्क्रिप्शन वर्गणी. थर्ड लेगसी सभासदाच्या मृत्यू पश्चात मिळालेली गिफ्ट किंवा बक्षीस त्याला आपण लेगसी असं म्हटलेलं आहे. 4 लाईफ मेंबरशिप फीज आजीवन सभासद फी. 5 सेल ऑफ ओल्ड ॲसेट्स स्क्रॅप न्यूजपेपर्स म्हणजे जुनी मालमत्ता किंवा रद्दी विकून काय पैसे येतील त्याची नोंद करणे गरजेचे आहे. 6 स्पेसिफिक डोनेशन म्हणजे विशेष देणगी. नेक्स्ट 7 जनरल डोनेशन साधी देणगी. आपण दानपेटीत टाकतो त्याला म्हणायचं साधी देणगी. स्पेसिफिक फंड विशेष निधी आणि एंडोमेंट फंड म्हणजे आजीवन सभासद निधी होल लाईफ फंड इत्यादी गोष्टी आपण या प्रकरण 2 मध्ये अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये आपण पाहूया इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शनमध्ये इंट्रोडक्शन मीनिंग अँड फीचर्स. इंट्रोडक्शन
देअर आर टू टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशनचे व्यवसाय संघटनेचे दोन प्रकार आहेत. एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, व्यापार करणाऱ्या संस्था, किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, नफा कमवणाऱ्या संस्था. सेकंड, नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. दोन, नफा न करणाऱ्या, व्यापार किंवा व्यापार न करणाऱ्या किंवा नफ्याचा हेतू नसलेल्या संस्था. म्हणजे नफा कमवणाऱ्या एक आणि नफा न कमवणाऱ्या दोन, असे ऑर्गनायझेशनचे दोन प्रकार आहेत. आता आपण पाहूया प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नफा कमवणारी संस्था. यामध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे नफा कमवणाऱ्या संस्थेचा मेन उद्देश काय आहे तर फक्त नफा आणि नफा. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, दॅट इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑर्गनायझेशन्स लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, एकल व्यापारी, पार्टनरशिप भागीदारी संस्था, कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, सहकारी संस्था, पब्लिक लिमिटेड कंपनी, सार्वजनिक कंपन्या आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. आणि या संस्था फक्त त्यांचा उद्देश आहे त्यांच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या फक्त नफा नफा आणि नफा मिळण्यासाठीच ह्या दिलेले उदाहरणं कामकाज करत असतात. फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड. आणि प्रॉफिट कन्सर्नमध्ये, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार केलं जातं. बेस ऑफ फायनल अकाउंट्स इज ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्सचा बेस हा, फायनल अकाउंटचा बेस हा ट्रायल बॅलन्स 23 पत्रक असते. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर, टू द सोसायटी ॲट अ लार्ज स्केल, अँड दे हे इथं आपण पाहिलेलं आहे. ह्या आहेत आपल्या नफा कमविणाऱ्या संस्था. आता नफा न कमवणारी संस्था, नफा न कमवणारी संस्था ती आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे नफा न कमवणारी, नफा न मिळवणारी, नफ्याचा हेतू नसणारी, समाजाची सेवाचा हेतू असणारी, लाभहेतूहीन, लाभ त्यांना मिळावा हा त्यांचा उद्देश नसणाऱ्या संस्था यांचा मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर ऑर टू द सोसायटी ॲट अ लार्ज स्केल. म्हणजे नफा न कमवणाऱ्या संस्था, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, NGO, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन या फक्त आणि फक्त समाजाची, राष्ट्राची, देशाची, लोकांची सेवा करणे, आपल्या मेंबरला सेवा देणे या हेतूने स्थापन झालेले असतात. त्यांना आपण म्हणतो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नेक्स्ट, आणि या नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे नफा नाही, नफा नाही तर काय, सेवा देणे.
पाहूया मग आता. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. नफ्यासाठी त्या निर्माण झालेल्या नाहीत. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. ते अशी कुठलीही व्यापार कृती, उत्पादना कृती करत नाहीत की जेणेतून आपल्याला प्रॉफिट मिळेल. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, ट्रेड युनियन्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे व्यावसायिक शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, लायब्ररीज, मंदिर, कुस्ती संघ, त्यानंतर नामांकित ज्या देवालय आहेत, सार्वजनिक वाचनालय आहेत. इट इज द एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. देअर मेन ऑब्जेक्ट इज गिव्ह सर्व्हिस टू द मेंबर्स. म्हणजे यांचा उद्देश फक्त काय आहे, त्यांच्या संस्थेच्या सभासदांची रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, यांच्या सभासदांना सेवा देण्याचा उद्देश या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा आहे. दे मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ डिफरंट वे. परंतु यांना पण हिशोब ठेवणे गरजेचे आहे, जमा खर्च ठेवणे गरजेचे आहे. परंतु नफा न कमवणाऱ्या संस्थेचे, समाजाची सेवा करणाऱ्या संस्थेचे हिशोब हे वेगळ्या प्रकारे ठेवले जातात. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्स्टेड ते प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय बनवलं जातं, तर यामध्ये बनवलं जातं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आय आणि व्यय, उत्पन्न आणि खर्च खाते तयार केले जाते. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवले जाते. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ते तेरीस पत्रक बनवत नाहीत, बट दे प्रिपेअर्ड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे प्राप्ती आणि देणे खाते हे येथे उदाहरण म्हणून दिले जाते. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. दिस ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. या दोनच गोष्टी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला बनवायच्या आहेत आणि याचे आपल्याला 12 मार्क मिळतात. तर हा जो टॉपिक आहे हा अत्यंत साधा आणि सोपा टॉपिक आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आता मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट नाही, फॉरसाठी प्रॉफिट नफा, नफ्यासाठी नाही नसणाऱ्या संस्था. त्याचं मिनिंग पाहू आपण. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न
are those concerns which are not started to profit but to give qualitative service to its member and society at the minimum charges. Their main objective is to provide social service and to promote art, culture, sports, education म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक प्रकारच्या धर्म, शिक्षण या प्रसारासाठी या संस्था काम करतात. द नेचर ऑफ दिस कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आणि समाजाची सेवा करणाऱ्या संस्थांचा जो नेचर आहे किंवा त्याचं कामाचे स्वरूप आहे ते प्रॉफिट ऑर्गनायझेशनपेक्षा वेगळं असतं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. मग ह्या ज्या संस्था आहेत, वाचनालय, मंदिर, ट्रस्ट, शाळा, महाविद्यालय, मदरसा, रोटरी क्लब, स्वाध्याय मंडळे, कुस्ती मंडळे, हे जे मंडळे आहेत तर हे कशावर चालतात? तर हे चालतात सबस्क्रिप्शन, वर्गणी, ॲडमिशन फी, प्रवेश फी, डोनेशन, देणगी इत्यादी गोष्टीवर गिव्हन बाय मेंबर ऑर नॉन मेंबर्स अँड ग्रँट्स, सबसिडिज ऑर कन्सेशन्स रिसीव्ड फ्रॉम गव्हर्मेंट. म्हणजे जर सभासदांनी वर्गणी दिली असेल, कुणी डोनेशन दिलं असेल किंवा इतर मार्गाने मेंबरने दिले असतील किंवा नॉन मेंबरने दिले असतील किंवा गव्हर्मेंटकडून काय सबसिडी मिळाली असेल, गव्हर्मेंटकडून काय ग्रँट मिळाले असतील, हे सगळं त्यांचं ते इन्कम म्हणून काय करतात, त्याला विचारात घेतात. नेक्स्ट, फीचर्स ऑफ 2.1.3 Features of not-for-profit concern. 1. The primary object of such concern is to provide service to its members and not to earn a profit. म्हणजे सभासदांची सेवा, मेंबरची सेवा, समाजाची सेवा, परंतु नफा कमवायचा नाही. Second feature, these concerns are formed for formation of art, culture, education, sports, charity, health, etc. नफा न कमवणाऱ्या संस्था या कला, संस्कृती, शिक्षण, क्रीडा, धर्मादाय, आरोग्य, धनसंपदा इत्यादींच्या डेव्हलपमेंटसाठी या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काम करतात. 3. द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न्स कॅनॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. नफा हेतुहीन संस्थेमध्ये, नफा न कमवणाऱ्या संस्थेमध्ये, समाजाची सेवा मोटिवेट करणाऱ्या संस्थेमध्ये लाभांश देणं हे प्रतिबंधित क्षेत्र समजलेलं आहे. फीचर नंबर 4. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न्स इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स ऑफ मेंबर्स. इट इज गव्हर्नर्ड बाय इलेक्टेड मेंबर्स. आणि नफा न कमवणाऱ्या संस्था म्हणजे उदाहरणार्थ धर्मादाय, मेडिकल, एज्युकेशन, आर्ट, कल्चर, मदरसा, मंदिर, ट्रस्ट, त्याचबरोबर सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, त्याचबरोबर पानपोई चालवणाऱ्या संस्था, ब्लड डोनेशन करणाऱ्या संस्था या मधील मेंबर हे इलेक्टेड आणि गव्हर्मेंटने नियुक्त केलेले असतात.
फीचर नंबर 5. These concerns prepare receipt and payment account, प्राप्ती आणि भुगतान खाते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, उत्पन्न आणि खर्च खाते आणि बॅलन्स शीट ताळेबंद इत्यादी यामध्ये तयार केले जाते. 6. कॅपिटल फंड, भांडवल निधी. कॅपिटल फंड म्हणजे भांडवल निधी. भांडवल निधी. कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. इट इज मेड अप एंट्रन्स फी, प्रवेश शुल्क, सरप्लस अतिरिक्त नफा, झालेला नफा, लेगसी, मृत्यू पश्चात एखाद्या सभासदाकडून संस्थेला मिळालेली गिफ्ट किंवा बक्षीस आणि त्याचबरोबर डोनेशन, स्पेशली रिशूड ऑर कॅपिटल फंड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कॅपिटल फंडामध्ये विचारात घेतल्या जातात. अशा पद्धतीने प्रकरण नंबर 2 आपण सुरू केलेलं आहे आणि प्रकरण नंबर 2 मध्ये आपण पाहिलेलं आहे की इंट्रोडक्शन, मीनिंग अँड फीचर. आणि आपलं टॉपिकचं नाव आहे नफा न कमविणाऱ्या संस्थेचे जमा खर्च किंवा हिशोब. या पद्धतीने किंवा याला आपण म्हणतो समाजसेवा करणाऱ्या संस्था ची थेरी आपण यामध्ये पाहिलेली आहे. तरी सर्वांनी काळजीपूर्वक पुस्तक समोर ठेवून चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नफा न कमवणाऱ्या संस्थेचे जमा खर्च किंवा हिशोब ठेवणे या प्रकाराची सुरुवात आपण केलेली आहे. तरी काळजीपूर्वक आणि नीटसं आपण सर्वांनी समजून घ्यावं. आपणा सर्वांचे धन्यवाद.